जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मराठ्यांचा पायी मोर्चा गुरुवारी नवी मुंबईत मुक्कामासाठी येणार आहे। या लाखो मराठा बांधवांची राहण्याची सोय एपीएमसी मार्केट परिसरात करण्यात आली आहे। या मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यासाठी 4 भाकरी प्रेमाच्या ही संकल्पना राबवण्यात येते। यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून घरोघरी जाऊन भाकरी चटणी आणि सुकी भाजी देण्याचे आवाहन करण्यात येते। या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद भेटताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची तोफ मुंबईत धडकणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर 25 तारखेला जे आहे मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबई येथे मुक्काम करणार आहेत। त्यासाठी जे आहे नवी मुंबईकरांनी 4 भाकरी प्रेमाच्या ही संकल्पना राबवलेली आहे। नेमकी ही संकल्पना काय आहे आपण ते जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, नेमकी ही संकल्पना काय आहे? 25 तारखेला पहिला मुक्काम पनवेल येत आहे आणि रात्रीच्या मुक्कामासाठी ते नवी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। तरी आम्ही सर्व मराठा बांधवांना इथं विनंती करत आहोत की मराठाच नाही तर इतर सर्व जाती धर्मातील लोक आम्हाला सपोर्ट करत आहोत की मराठ्यांचा असंख्य कोट्यवधी मराठा समाज नवी मुंबईत येत आहेत, तर आम्हाला सहकार्य करा। 4 भाकरी आपुलकीच्या प्रेमाची येत आहेत, सोबत खरडा, मिरची चटणी आणि सुक्या भाज्या आपल्याला द्याव्यात ही विनंती आम्ही सगळ्यांना विनंती करत आहोत। आणि असंख्य खूप साऱ्या महिला आपणास सपोर्ट करीत आहेत की आम्ही देऊ। 4 सोडून 10 भाकरीचं, 10 सोडून 25 भाकरी अशा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत। आपण पाहतच असेल महिलांना एक जोश आलेला आहे, कारण की एवढ्या वर्षात हा लढा पूर्ण आणि अयशस्वी झाला। हा लढा यशस्वी करण्यासाठी पूर्ण महिला टीम नवी मुंबईतील सक्षमरित्या या जिजाऊंच्या लेखी पदर खोचून उभे आहेत। नक्कीच भाकरी देण्याची मागणी जी आहे, भाकरी देण्याची जी विनंती आहे त्या महिला मराठा भगिनी ज्या आहेत त्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।